FC रोडवरच्या युनिक ठिकाणी तुम्ही कधी गेलाय का? नमस्कार, मी गायत्री आणि फूडोफाईल गायत्री या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी काही कामानिमित्त सिव्हिल कोर्टाजवळच्या एरियात गेले होते. तिथल्या मेट्रो स्टेशनवरती आल्यानंतर तर मला इतकी तहान लागली होती. पुण्यात सध्या इतकी गरमी आहे ना की सहनच नाही होते. मग सर्वात पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं की अरे काहीतरी गार खायला पाहिजे. मग माझ्या डोक्यात आलं जामून शॉट्सचा विचार. म्हटलं आता त्याच्यासाठी FC रोडवरती जायला लागणार. सर्वात जवळचं स्टेशन आहे संभाजी उद्यान. तिथून आम्ही चालत चालत फलाहारला पोहोचलो. फलाहार हे जे रेस्टॉरंट आहे ते एक्झॅक्ट फिरोदियाच्या समोर आहे आणि इथला सर्वात फेमस जो आयटम आहे तो आहे जामून शॉट्स. सो जामून शॉट्सबद्दल मी ऐकलं खूप वेळा होतं पण कधी ट्राय केले नव्हते. सो बेसिकली हे जांभळाचा जो हा गर आहे तो क्रश केलेला आहे आणि फ्रोझन पूर्ण एकदम थंडगार. याला बघूनच ना असं मनाला थंड वाटत होतं. पण जेव्हा मी ट्राय केलं तेव्हा मी एक गोष्ट सांगू शकते की हा एकदम प्युअर होता आणि चव पण चांगली होती. काहीही शुगर वगैरे एक्स्ट्रा काहीच ॲड केलेलं नव्हतं. एकदम प्युअर जांभळाचा गर होता. त्याच्यामुळे ज्यांना साखरेचा वगैरे इश्यू असेल ना ते हे आरामशीर पिऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जांभळं पण खूप आवडतात किंवा जांभळं ज्या सीझनमध्ये येत नाहीत आणि तुम्हाला जांभळं खायची इच्छा होते तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि संध्याकाळी करून असा पाऊस आला होता. पूर्ण पावसाळी वातावरण झालं होतं आणि भूकही लागली होती. म्हटलं काहीतरी छान खाऊया. तर छान खायचं म्हणजे काय खायचं हा प्रश्न तर आपल्याला सगळ्यांना नेहमीच पडलेला असतो. तिथे मला हे सांबार नावाचं रेस्टॉरंट दिसलं आणि थंडीमध्ये असं मस्त काहीतरी क्रिस्पी डोसा खावासा वाटत होता. म्हटलं बघूया हे ट्राय करून बघू कसं आहे हे रेस्टॉरंट. त्याच्यानंतर इथे आत असा काहीसा ॲम्बियन्स होता आणि बाहेरचा मस्त असा नजारा दिसत होता. आतला ॲम्बियन्स ॲव्हरेज आहे मी म्हणेन आणि सेल्फ सर्व्हिस आहे तिथे. मी घेतला होता स्पेशल कट डोसा पण माझा इथे पचका झाला कारण हा इतका ह्यूज होता की म्हणजे माझं पोटच भरून गेलं. मला जेवणच करायची गरज नाही लागली संध्याकाळी. सांबाराची चव एकदमच ॲव्हरेज होती, मला नाही आवडली आणि चटणी नासलेली होती. सो त्याच्यामुळे माझा मूडच गेला होता आणि वडासुद्धा एकदमच खराब होता. मी तर रेकमेंड नाही करणार. तुमचे काही वेगळे अनुभव असले तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.